ओम साईराम मैत्रिणींनो, जयश्री फॅशन हबमध्ये मी जयश्री आपल्या सर्वांचं स्वागत करते। आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत 32 चेस्ट साईजचा कटोरी ब्लाउजचा पेपर पॅटर्न। तर रुपाली ताईंनी यासाठी कमेंट केली होती की कटोरी ब्लाउजमध्ये त्यांनी आपण सांगितलेल्या पद्धतीने पेपर पॅटर्न्स केलेले आहेत। या अगोदर आपण जो पेपर पॅटर्न्स दाखवलेला आहे त्याच्यावेळेस त्यांनी पेपर पॅटर्न कट केलेला आहे, पण त्याच्यामध्ये त्यांचं असं म्हणणं आहे की कटोरीचा पोर्शन हा खूपच मोठा झालेला आहे, म्हणजे ज्या पद्धतीने जेवढा असायला पाहिजे त्याच्यापेक्षा तो खूप मोठा वाटत आहे। तर याच्यामध्ये आपण काय करू शकतो, तर त्यांच्याच प्रश्नाचं उत्तर आपण आजच्या या व्हिडिओमधून देणार आहोत। यासाठी मी तुम्हाला पूर्ण पेपर पॅटर्न त्या बोललेल्या की पूर्ण पेपर पॅटर्नच मला एकदा दाखवा, म्हणजे माझं अजून कुठे काही चुकलं असेल तर तेही त्यांच्या लक्षात येईल। तर बघा, असाच प्रश्न बऱ्याच सगळ्या आपल्या मैत्रिणींचा सुद्धा असू शकतो, हो की नाही? म्हणजे समजा आपल्याला पेपर पॅटर्न्स बनवणं आलंच पाहिजे, यात काही शंकाच नाही, पण आपण पेपर पॅटर्न्स बनवलेले बरोबर आहेत की नाही हे सुद्धा बघितलं गेलं पाहिजे। तर याच्यासाठी एक उपाय म्हणून मी तुमच्यासाठी एक सिरीज सुरू करायचा विचार केलेला आहे की यामध्ये मी तुम्हाला कटोरी पेपर पॅटर्नचे 28 पासून 50 साईजपर्यंतचे दररोज एक, या पद्धतीने दररोज नाही अल्टरनेट डे एक पॅटर्न आपला चॅनलवरती अपलोड केला जाईल की ज्यामध्ये तुम्ही स्वतःच ते पॅटर्न्स बघून तुमची साईज जी असेल त्याच्यावेळेस तुम्ही ते चेक करून घेऊ शकता की कशा पद्धतीने या साईजमध्ये कटोरी कशी पद्धतीने कट केली गेली पाहिजे किंवा कुठे काय पद्धतीने मेजरमेंट्स घेतले गेले पाहिजेत। जेव्हा छोटी साईज असते त्यावेळेला आपल्याला कटोरीमध्ये काय चेंजेस करायचे असतात, किंवा हेवी साईज असते यावेळेला आपल्याला कटोरीमध्ये काय चेंजेस करायचे असतात, हा पण खूप महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि याच प्रश्नाच्या उत्तरासाठी तुम्ही जसं जसं काही मला प्रश्न विचारत जाल त्याच्यावरती मी तुम्हाला सोल्युशन घेऊन येण्याचा प्रयत्न माझा निश्चितच असणार आहे। जसं की आता या रुपाली ताईंसाठी आजचा आपला व्हिडिओ असणार आहे, आणि इथून पुढे सुद्धा जशा तुमच्या कमेंट येतील त्याच्यावेळेस मी तुमच्यासाठी व्हिडिओ जरूर घेऊन येणार आहे, कारण माझा एकच उद्देश आहे की तुम्हाला तुमचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत त्यातून तुम्हाला सोल्युशन मिळावं, बरोबर आहे। आपल्या चॅनलवरती पूर्ण म्हणजे तुम्ही बेसिकचा जर कोर्स केलात, बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज मास्टर क्लास अपलोड झालेला आहे, तो जरी तुम्ही कोर्स केलात तरीसुद्धा तुमचे जवळजवळ 80% प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहेत। फक्त तुम्हाला तो कोर्स करण्याची गरज आहे आणि त्याच्यासाठी कोणतीही फी नाही आहे, हे पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे उत्तर आहे त्यातलं। तुम्हाला जर शिकायचं आहे, मनापासून शिकायचं आहे आणि तुम्हाला शिलाईमध्ये काहीतरी नवीन काहीतरी करून दाखवायचं आहे, किंवा तुम्हाला तुमच्या स्वतःच्या पायावर उभं राहायचं आहे, कुणाला आपला घराचा संसार चालवायचा असतो, अशा प्रत्येक जणींसाठी म्हटलात तरी चालेल की हा जो शिवण क्लास आहे तो खूप महत्त्वाचा ठरणार आहे। कारण यामध्ये मी तुम्हाला अगदी ॲडव्हान्स लेवलच्या पद्धतीने जसं शिकवलं जातं ती पद्धत मी तुमच्यासाठी या कोर्समध्ये आणलेली आहे। तर याचा जरूर फायदा करून घ्या तुम्ही। यामध्ये मी तुम्हाला अगदी कळकळीने सांगेन की बेसिकचे व्हिडिओ आहेत ना, जे बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज मास्टर क्लास, त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते, आणि लास्टला तुम्हाला आपल्या एंड स्क्रीनला पण लिंक देते त्याची। तर तो कोर्स आहे, त्याचे तुम्ही डे 1 पासून कोर्स आहे तो बघायला सुरुवात करा, आणि त्याच्यावेळेस तुम्ही अगदी प्रॅक्टिस म्हणजे खूप प्रॅक्टिस करा। जे पहिले आपले व्हिडिओ आहेत ते मी अगदी मोठे टाकलेले आहेत आणि खूप सावकाश पद्धतीने घेतलेले आहेत। यामध्ये तुम्हाला कुठेच म्हणजे गडबड किंवा असं फास्ट नेलेलं आहे की जिथे तुम्हाला काही समजणार नाही, तुम्हाला अगदी डिटेलमध्ये व्हिडिओ टाकलेले आहेत की जेव्हा आपल्याला दोनही गळे पॅक असतात त्यावेळेला आपल्याला कटिंग कसं घ्यायचं असतं, दोनही गळे डीप असतात त्यावेळेला आपल्याला शोल्डरमध्ये काय चेंजेस करायचे असतात, आणि एक गळा पॅक आणि एक गळा डीप असेल म्हणजे जो बोटनेक टाईपमध्ये येतो ब्लाऊज, त्यावेळेला आपल्याला शोल्डरमध्ये कुठल्या शोल्डरमध्ये, फ्रंट शोल्डरमध्ये किती मायनस करायचे, बॅक शोल्डरमध्ये किती मायनस करायचे असतात, याविषयीचे सगळे डिटेल्स। आणि हा आपला बेस आहे, हा बेस जर तुमचा परफेक्ट झाला तर तुम्ही कुठल्याही पद्धतीचा ब्लाऊज अगदी इझीमध्ये शिवू शकणार आहात। त्यामुळे पहिल्यांदा तुम्ही हे बेसिकचे कोर्स करायचे आहे। जे पण कोणी आज नवीन व्हिडिओ बघत असतील, हा माझा पहिल्यांदाच, तर त्यांनी बेसिकचे व्हिडिओ जरूर बघा, त्यानुसार प्रॅक्टिस करा, म्हणजे तुमचे जवळजवळ 80 ते 90% काम तुमचं इथेच परफेक्ट होणार आहे। आणि यानंतर राहतो तो फक्त डिझायनिंगचा प्रश्न। तर डिझायनिंगसाठी जसं पुढे जाऊ तसं डिझायनर ब्लाऊजसुद्धा मी तुमच्यासाठी हळूहळू घेऊन येणारच आहे, तर ते सुद्धा तुम्हाला शिकायला मिळणार आहेत, आणि अगदी डीप नॉलेज तुम्हाला मिळणार आहे या आपल्या चॅनलवरती। त्यामुळे व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करून ठेवा, आणि त्याचबरोबर समोर जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करून ठेवा की ज्यामुळे माझा जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड होईल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती येईल आणि तुमच्याकडून व्हिडिओ मिस होणार नाहीत। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की 32 चेस्ट साईजचा कटोरी ब्लाऊजचा पेपर पॅटर्न कसा करायचा आहे। तर बघा, ही मेजरमेंट आहेत, या मेजरमेंट वाईज आपण पेपर पॅटर्न बघणार आहोत। तुम्ही तुमच्या
जर समजा याच्यामध्ये शोल्डरचं मेजरमेंट आहे हे ताईंनी दिलं नव्हतं, तर इथे बघा 32 चेस्ट असेल तर साधारण आपल्याला या पद्धतीचं शोल्डर मिळू शकतं, म्हणजे 13 इंच शोल्डर असू शकतं, किंवा काही वेळेला पावणे 13 किंवा काही वेळेला 13.25 13.5 पर्यंत सुद्धा शोल्डर असू शकतं. इथे तुमचं जे असेल त्याच्यावेळेस तुम्ही घ्यायचं आहे. बाकी जी मेजरमेंट आहेत ही या पद्धतीने मी घेतलेली आहेत आणि जे ग्रीन मार्क केलेलं आहे ती मेजरमेंट आहेत ती ताईंनी आपल्याला दिलेली आहेत. तर ही मेजरमेंट आहेतच, याच्यामध्ये आपल्याला ही मेजरमेंट मी घेतलेली आहे जी एका कस्टमरचे आहेत, जे सेम यांच्याच साईजची मिळतं जुळतं आहे. तर त्याच्याच साईजवरून आपण आजचं हे पेपर पॅटर्न बघणार आहोत. तर याच्यासाठी स्टार्टिंगला आपल्याला कॅल्क्युलेशन करून घ्यायचं आहे की आपलं कटोरी ब्लाऊज असणार आहे, तर त्याचा बॅक पार्ट आणि फ्रंट पार्ट आपण कसा घेणार आहोत. तर कटोरी ब्लाऊजमध्ये फ्रंट पार्टसाठी आपल्याला या पद्धतीने डायग्राम काढून घ्यायची आहे. गळ्याचा शेप आहे आपला गोल, गळ्याची खोली आहे 7 आणि तयार शोल्डर आहे 2.5. तर यासाठी आपल्याला 2.5 इंच चेस्टसाठी 2.5 इंच शोल्डर चार्ट आपल्याला बघायचा आहे, शोल्डर मायनस चार्टमधला. तर हा आहे आपला 2.5 इंच तयार शोल्डरसाठीचा शोल्डर मायनस चार्ट. हा शोल्डर मायनस चार्टमध्ये आता आपल्याला बघायचं आहे की आपला गळा किती आहे फ्रंटचा 7 इंच. तर 7 इंचसाठी आपल्याला गळा आहे आपला गोल, तर ही आडवी लाईन आणि ही उभी लाईन जिथे एकत्र येतात तिथे आलेला आहे 2.5. तर हे आपल्याला घ्यायचं आहे इथे मिळालेलं शोल्डर यामध्ये. ओके, 2.5. तर हे 2.5 आता आपल्याला ह्या सूत्रामध्ये घालायचं आहे. हे सूत्र आपल्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे, हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये नोट डाऊन करून ठेवायचं आहे आणि याच मेथड वाईज आपल्याला कटिंग घ्यायचं आहे, तरच तुमचा ब्लाऊज परफेक्ट आणि फिटिंगला सुद्धा फिनिशिंगला सुद्धा छान येणार आहे. तर इथे आहे फुल शोल्डर वजा मिळालेले शोल्डर भागिले 2. फुल शोल्डर आहे आपलं 13, मिळालेलं शोल्डर आहे आपल्याला -2.5, बरोबर. म्हणजे 2.5 घेतलं आणि याला भागिले 2 हे सूत्र आहे आपलं. तर हे आता आपण करूया कॅल्सीवरती. तर 13 वजा 2.5 आणि भागिले करायचं आहे त्याला 2, तर उत्तर येणार आहे आपलं 5.25. तर हे असणार आहे आपलं फ्रंट साईडचं शोल्डर, म्हणजे आपण जे शोल्डर मायनस करून घेतो ती पट्टी, ते मेजरमेंट तुम्हाला मी कटिंगच्या वेळेला दाखवते किती घ्यायचं आहे. आणि आता आपण यामध्ये बॅक पार्टमधलं कॅल्क्युलेशन करून घेऊया. तर बॅक पार्टसाठी आपला आहे डीप नेक गळा, ज्याची उंची त्यांनी दिलेली आहे 9.5 इंच. तर यासाठी आपल्या गळ्याचा शेप आहे गोल, गळ्याची खोली 9.5, तयार शोल्डर 2.5 आहे. तर यासाठी सुद्धा आपल्याला हा 2.5चा तयार शोल्डर मायनस चार्ट आहे तोच बघायचा आहे. तर याच्यामध्ये आता आपला गळा येणार आहे 9.5 म्हटल्यानंतर 9 ते 10.9 मध्ये आपला गळा येणार आहे, बरोबर. तर यामध्ये आणि गळ्याचा शेप आहे आपला गोल, तर गोल गळा आणि 9 ते 10 पर्यंतच्या गळ्यामध्ये म्हणजे 9.5चा गळा या ह्याच्यामध्ये येणार आहे. तर इथे येणार आहे आपलं शोल्डर -3 करायचं आहे आपल्याला. तर इथे मिळालेलं शोल्डर इथे आपल्याला लिहून घ्यायचं आहे 3. आणि आता या सूत्रामध्ये आपल्याला ही व्हॅल्यू ॲड करायची आहे, फुल शोल्डर वजा मिळालेले शोल्डर भागिले 2. तर मिळालेले शोल्डर आपण इथे ॲड करूया 3 आणि आता आपल्याला हे कॅल्सीवरती करायचं आहे. तर 13 वजा 3 भागिले 2, उत्तर येणार आहे आपलं 5. तर हे असणार आहे आपलं बॅक साईडसाठीचं शोल्डर. ओके, तर हे दोनही आपल्याला काढून घ्यायचे आहेत. सेम तुम्हाला 2 पार्टमध्ये कटोरीसाठी किंवा कोणत्याही पद्धतीचा ब्लाऊज तुम्ही करणार असाल तर तुम्हाला 2 पद्धतीने शोल्डर मायनस करून घ्यायचा आहे, कारण जसा आपला गळा आहे त्याच्यावाईज आपल्याला शोल्डर मायनस करायचं आहे. तुम्ही एकच बाजूचं शोल्डर मायनस करून किंवा एकदाच 2 इंच किंवा 2.5 इंच मायनस करून जर शोल्डर टाकत असाल तर यामध्ये तुमचा ब्लाऊज परफेक्ट येईलच याची खात्री नाही. ह्या मेथडने तुम्ही एखादं ब्लाऊज करून बघा, त्यानंतर तुम्हाला कळेल की आपण जसं ब्लाऊज घेतलेला आहे किंवा कट केलेला आहे त्यानंतर आपण स्टिच करतो त्यावेळेला त्याचं फिनिशिंग आणि फिटिंग कसं येणार आहे ते. तर इथे आता आपल्याला टोटल शोल्डर आहे आपलं, इथे मी एक वरती पहिला लाईन आखून घेतली, त्यानंतर आपल्याला शोल्डर आहे आपलं 13. तर 13च्या अर्धे आपल्याला या पद्धतीने करायचं आहे, 13 वरती टेप दुमडायचा, जे पण अर्ध अंतर येणार आहे ते आपल्याला या चेस्ट शोल्डर लाईनवरती देऊन घ्यायचं आहे. तर 13च्या अर्धे आलेले आहेत आपले इथे 6.5. तर 6.5 वरती मी एक इथे मार्क देऊन घेते. तर इथे आपण शोल्डरच्या अर्ध देऊन घेतलं, इथून खाली आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे. सर्व साईडसाठी सेम असणार आहे आणि या बाजूनी बंद बाजूकडून 2.5 इंचांवर मार्क करायचा आहे आणि 2.5 इंचापासून आपल्याला इथं बघा जो आपण 1 इंच डाऊन घेतला तिथे आपल्याला तिरकी लाईन देऊन घ्यायचं आहे. हे सर्व साईजमध्ये कोणतीही साईज असो तुम्हाला इथंपर्यंत सेम घ्यायचं आहे. यानंतर आता आपल्याला मुंडा खोलीसाठी डीप नेक चार्ट तुम्हाला मी दिलेला आहे, तर तोच आपल्याला यूज करायचा आहे. याचा स्क्रीनशॉट घेऊन ठेवा जर पहिल्यांदाच व्हिडिओ बघत असाल तर. आता यामध्ये आपली चेस्ट किती आहे 32. तर 32 साठी आपल्याला जेव्हा डीप नेक असेल त्यावेळेला आपल्याला छाती डिवायडेड बाय 6 + 0.5 हे सूत्र वापरायचं आहे. तर चेस्ट आहे आपली 32, यामध्ये काय करायचं आहे भागिले 6 + 0.5 करायचं आहे. तर उत्तर येणार आहे 5.8. ओके, तर हे आपल्याला घ्यायचं आहे 5.8. तर इथून आपल्याला डाऊन जायचं आहे 1 इंच, जिथून आपण डाऊन आलेलो आहोत तिथून आपल्याला 5.8 वरती मार्क करायचं आहे.
तर इथे एक मार्क लावून घेतला आणि इथे आपल्याला एक आडवी लाईन देऊन घ्यायची आहे. तर ही असणार आहे आपली चेस्ट लाईन. आणि या लाईनवरती आता आपल्याला जे मघाशी आपण सूत्र घेतलेलं आहे, जे आपण आता हा बॅक पार्ट तयार करत आहोत बरोबर, तर इथे मी बॅक लिहून ठेवते. तर यासाठी आता इथे आपल्याला पाठीमागच्या गळ्यानुसार आपल्याला शोल्डर किती मिळालेला आहे डीप नेकच्या वाईज, तर 5 इंच. तर हे शोल्डर आपल्याला या बाजूला जिथे आपलं हे तिरकी लाईन आलेली आहे त्याच्यावरती कुठे येत आहेत बघायचं आहे. 5 या बंद बाजूकडून 5 इथे आलं पाहिजे आणि इथे जिथे आपलं टच होते तिथे आपल्याला मार्क करायचं आहे. चेस्ट लाईनवरती पण आपल्याला त्याच पॉईंटला 5 वरती मार्क करायचं आहे आणि इथे आपल्याला एक सरळ लाईन देऊन घ्यायची आहे. ओके, तर चेस्ट लाईनचं मार्किंग करून घ्यायचं आहे. चेस्ट आहे आपली 32. तर यामध्ये आता आपले डीप नेक आहे त्याच्यामुळे आपण याच्यामध्ये काहीही लुजिंग ॲड करणार नाही आहे. याच्यामध्ये फक्त आपल्याला डिवाइड करायचं आहे 4 आणि जे पण येणार आहे ते आपल्याला चेस्ट लाईनवरती घ्यायचं आहे. तर इथे मी घेणार आहे 8 इंच. ओके, डिवाइड 4 केल्यानंतर 32ला उत्तर आलेलं आहे 8, तर मी ते इथे मार्क करून घेते. याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. इथंपर्यंत झालं. या 14 आहे तर टोटलमध्ये 1 इंच प्लस करून 15 वरती आपण मार्क करायचं आहे. तर इथून मी टेप ठेवला आणि इथे 15 जिथं आलेला आहे तिथे मी एक पॉईंट देऊन घेतला. ओके, आणि इथे आपल्याला एक आडवी लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे. इथे असणार आहे आपली ही उंचीचं मार्किंग. ओके, तर आता या लाईनवरती आपल्याला कंबर घेराचं मार्किंग करायचं आहे. कंबर आहे आपली 28. तर 28ला डिवाइड करायचं आहे 4नी. 28 भागिले 4 तर उत्तर येणार आहे 7 इंच. तर हे 7 इंच आपल्याला कंबर घेरावरच्या लाईनवरती देऊन घ्यायचं आहे. तर या पद्धतीने मी इथे 7 वरती ठेवलं आणि इकडे, आणि जर इथे तुम्ही टक्स घेणार असाल तर 1 इंच प्लस करायचं आहे. टक्स नसेल घेणार तर 1 इंच प्लस करायची काही गरज नाही. इथे फक्त तुम्ही 1.5 इंच शिलाई मार्जिन घेऊ शकता. पण बऱ्याचदा कसं होतं कस्टमरना टक्स हवाच असतो. पण ही मेथड आहे याच्या वाईजच मी तुम्हाला शिकवणार आहे. यामध्ये मी टक्स घेणार नाही आहे. ओके, मी इथे बॅक साईडला आपल्याला टक्सची तशीही गरज नसते कारण टक्स आपण केव्हा घेतो, छातीचा उभार पुढच्या बाजूला असतो आणि तो कव्हर होण्यासाठी आपल्याला टक्स घ्यावा लागतो. बॅक साईडला तसा कोणता उभार आहे का? नाही. त्याच्यामुळे बॅक साईडला टक्स घेण्याचा प्रश्नच येत नाही. तर इथे आपण टक्स नाही घेणार. तर टोटल ह्याच्यामध्ये मी 1.5 इंच प्लस करून घेणार आहे. तर बघा इथे मी मार्जिन सहित 1.5 इंचावर एक पॉईंट देऊन घेतला आणि हे पॉईंट आहे ते आपण जोडून घेऊया. तर आर्महोलच्या क्रॉस मार्किंगसाठी तुम्हाला हा चार्ट बघायचा आहे. जेव्हा आपली चेस्ट 39.75 म्हणजे राऊंड फिगर तुम्ही 40 पकडला, जर 40च्या आतमध्ये असेल तर तुम्हाला कोण्यातून घ्यायचा आहे 0.75 आणि जर तुमची चेस्ट 40च्या वर असेल तर तुम्हाला घ्यायचं आहे 1 इंच. इथे आता आपली चेस्ट आहे 32, पण जेव्हा 32 मध्ये खूप डीप नेक आहे आता इथे, तर मग काय होतं, ज्या वेळेला खूप डीप गळा असतो त्यावेळेला आपल्याला कोण्यातून 0.5 ॲड करून घ्यायचं आहे. म्हणजे इथे आता चार्ट वाईज आपले किती आलेलं आहे 0.75 बरोबर. तर यामध्ये प्लस 0.25 करायचं आहे म्हणजे 1 इंच घ्यायचं आहे कोण्यातून आणि मार्किंग करायचं आहे. तर इथे मी कोण्यात ठेवला बरोबर टेप आणि इथून 1 वरती मार्किंग करणार आहे. हे कधी जेव्हा खूप डीप नेक असतो त्यावेळेला तुम्हाला या पद्धतीने घ्यायचं आहे मार्किंग. आणि या लाईनवरती आपल्याला टेप असा ठेवायचा आणि याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा आहे. ओके, इथंपर्यंत या पद्धतीने करून घ्यायचं. हा पॉईंट आहे तो हा इथे जोडून घेतला. अगोदर हा लाईन आहे ही आपण पहिला स्ट्रेट करून घेऊया. जेवढं इथं अंतर आहे तेवढंच आपल्याला इकडे मायनस करायचं आहे बरोबर. त्यामुळे आपण पट्टी इथे या पद्धतीने अशी ठेवायची आणि सरळ टिप म्हणजे पट्टी आपण ही लाईन देऊन घ्यायची आहे. ओके, इथंपर्यंत झालं. आता यानंतर म्हणजे हे वरचं आपलं मायनस होईल. आता इथून आपण बॅकच्या गळ्याचं मार्किंग करणार आहोत. त्याच्यासाठी आपल्याला टोटल शोल्डर 2.5 इंच तयार हवा आहे. तर आपण इथून कितीवर मार्क करणार आहोत 1 इंच प्लस करून 3.5 वरती. ओके, 3.5 वरती मार्क केल्यानंतर इथे आता आपल्या गळ्याची उंची रुंदी किती राहिलेली आहे बघा, साधारण 1.25 म्हणजे 1.5 इंच आणि 1 सूतच आहे. ओके, तर याच्या वाईज आता इथून इथंपर्यंतच्या सेंटर काढून घेतला आपण. ओके, आणि इथून आता आपल्याला गळ्याची उंची मार्क करायची आहे. गळ्याची उंची मार्क केली आपण कितीवरती 9.5 वरती. तर इथून 9.5 वरती मार्क केल्यानंतर गळ्याचं मार्किंग इथं येईल. इथे एक आपल्याला एक लाईन आडवी देऊन घ्यायची आहे आणि इथे आहे गळ्याची रुंदी. तर इथे आलेला आहे ही गळा रुंदी आहे ही आपल्याला यामधून आपणच मिळणार आहे. ओके, तर इथं आता आलेली आहे 1.5 आणि 1 सूत आहे. तर सेम पहिल्यांदा आपण इथे 1.5 आणि 1 सूत अंतर देऊन घेऊया आणि मग तुम्हाला सांगते की याच्यामध्ये तुम्हाला खालच्या बाजूनी 2 इंच किंवा समजा तुम्ही इथे कितीही आतमध्ये तुम्ही गळा डीप घेऊ शकता. म्हणजे 1 इंच 1.25 इंचपर्यंत सुद्धा तुम्ही इकडे आतमध्ये जाऊन गळा कर्व घेऊ शकता. ओके, तर इथून मी टोटल ठेवणार आहे 2.5 इंच गळ्याची रुंदी. ओके, आणि या पद्धतीने
इकडे मी तिरकी लाईन ही ड्रॉ करून घेणार आहे आणि यामध्ये आपल्याला तुम्हाला जो हवा तो गळा तुम्ही घेऊ शकता ड्रॉ करून आणि कटिंग करू शकता. तर इथंपर्यंतचं आपण कटिंग म्हणजे ड्राफ्टिंग करून घ्यायचं आहे बॅक पार्टसाठी. आणि यानंतर आता आपण पहिल्यांदा फ्रंट पार्ट ड्रॉ करायचा आहे. आणि अजून एक यातला मुद्दा राहिला तो म्हणजे आता हा गळा आपला बघा चेस्ट लाईनच्या खाली जात आहे बरोबर, त्याच्यामुळे आपल्याला वरून अजून अर्धा इंच मायनस करायचं आहे. ओके, तर या बाजूनी अर्धा इंच मी मायनस करते, मायनस होणार आहे बरोबर. आता मायनस केल्यानंतर तुम्हाला एक दाखवते की मुंडा घेर आपला जुळतोय का. तर मुंडा घेर आहे याच्या वाईज 16 आलेला आहे. तर 16 आहे म्हणजे टोटल याच्या अर्धा 8 आपल्याला आला पाहिजे इथे. तर इथून येतोय का तो बघायचा. तर इथून आता आपलं हे शिलाई मार्जिन जाणार आहे वरती अर्धा इंच. तर इथून मी हा टेप लावते अर्धा इंच वरचं शिलाईचं मार्जिन सोडून. आणि इथून आता आपण जर हा टेप फिरवला तर बघा हा आपला 7.25 इंच आलेला आहे. ओके, म्हणजे आहे आपला किती 16 यायला हवा आहे. तर 7.25 इंच आलेला आहे. तर तुम्ही याच्यामध्ये थोडंसं खालून कटिंग घेतलात तरीही चालू शकेल. किंवा आपण जेव्हा बॅक पार्ट जोडणार आहोत बॅक पार्ट जोडल्यानंतर इथून आपल्याला थोडंसं खाली हा येणारच आहे, त्यामुळे हा बरोबर आपला 8 वरती तयार होणार आहे मुंडा. आता इथे मुंड्यामध्ये सुद्धा जर तुमचा 16 आहे म्हणून इथे आता थोडासा आपल्याला इथे कमी आला. पण जर तुमचा मुंडा इथे 15.5 असेल तर हा 15.5 साठी तुमचा हा मुंडागीर जास्ती होणार आहे तुम्हाला. तर काय करायचं, तर इथे तुम्हाला इथे थोडंसं वरच्या बाजूला घ्यायचं आहे आणि लाईन देऊन घ्यायची आणि हा कर्व शेप वरच्या बाजूने घ्यायचा, म्हणजे तुमचा मुंडागेर कमी होणार आहे. आणि जर ह्यामध्ये 16 पेक्षा जास्त मुंडागेर असेल तर तुम्हाला हीच लाईन चेस्टची खालच्या बाजूने घ्यायची आहे. एवढाच फरक करायचा आहे, बाकी बरोबर होणार आहे तुमचं. तर चला आता आपण याचा फ्रंट पार्ट करून घेऊया, मग आपण बॅक पार्ट बरोबर जोडून पण बघणार आहोत. तर फ्रंट पार्टच्या मार्किंगसाठी आपल्याला हे बेसिक मार्किंग आहे ते करून घेतलं. जेवढं शोल्डर आहे त्याच्या अर्ध देऊन घेतलं 6.5, 1 इंच डाऊन घेतलं, 2.5 इंच या बाजूनी घेतलं आणि जिथं ही लाईन तिरकी देऊन घेतली. ओके, यानंतर आता आपल्याला मुंडा खोलीचं मार्किंग डीप नेकच्या अकॉर्डिंगच टाकायचं आहे. 32 चेस्टसाठी आपल्याला डिवायडेड बाय 6 प्लस करायचं आहे 0.5. तर उत्तर येणार आहे 5.8. तर ते आपल्याला घ्यायचं आहे इथून खाली 5.8. तर हे इथंपर्यंत आलं आणि इथे एक आडवी लाईन ड्रॉ करून घेतली. ही आहे आपली चेस्ट लाईन. ओके, या लाईनवरती आता आपल्याला फ्रंटचा मुंडा शोल्डर देऊन घ्यायचा आहे. तर फ्रंटचं शोल्डर आपलं किती आलेलं आहे, या कॅल्क्युलेशन वाईज आपलं फ्रंटचं शोल्डर आलेलं आहे 5.25. तर हे मार्क करायचं आहे आपल्याला बंद बाजूकडून म्हणजे या बाजूने. तर इथे टेप ठेवायचा आणि जिथे 5.25 कुठे येत आहेत तर इथे 5.25 या लाईनवरती येत आहे, तर तिथं आपण मार्क केलं. या लाईनवरती पण चेस्ट लाईनवरती 5.25 जिथे येत आहे तिथे आपल्याला एक मार्क देऊन घ्यायचा आहे आणि ही लाईन ड्रॉ करून घ्यायची. तर हा असणार आहे फ्रंट पार्ट. ओके, तर याच्यासाठी आता चेस्टचं मार्किंग करत असताना आपल्याला फ्रंट पार्टमध्ये जरी आपला डीप नेक असला तरी आपल्याला इथे लुझिंग ॲड करायचं आहे. आणि ते किती करायचं आहे, जेव्हा डीप नेक असतो त्यावेळेला आपल्याला 1.5 इंचेस लुझिंग आपल्याला यामध्ये ॲड करायचं आहे. ओके, हे सर्व साईजसाठी सेम असणार आहे. तर आता आपली चेस्ट आहे 32, त्यामध्ये प्लस करायचं आहे 1.5. तर उत्तर येणार आहे 33.5 बरोबर. आता याला भागिले करायचं आहे 4, तर उत्तर येणार आहे 8.3. तर हे आपल्याला या चेस्ट लाईनवरती घ्यायचं आहे 8.3. तर हे 8.3 कुठे येत आहेत तर हे 8 आणि हे 3 सूत्र हे इथं आलेलं आहे, इथे मी मार्क केलं. याच्या पुढे आपल्याला 1.5 इंच शिलाई मार्जिन ॲड करायचं आहे. ओके, तर हे झालं इथलं मार्किंग. यानंतर टोटल आपल्याला मुंडा घेराचं मार्किंग आपण करून घेऊया. तर मुंडा घेराचं मार्किंग करत असताना आपल्याला इथून टेप लावायचा आहे या पद्धतीने. याचा सेंटर पॉईंट काढून घ्यायचा. सेंटर पॉईंटच्या आतमध्ये आपल्याला 0.25 यायचं आहे. जेव्हा आपण आतल्या मुंड्याचा शेप देतो तेव्हा आपल्याला आतमध्ये यायचं असतं 0.25 सेंटर पॉईंटपासून. एक लाईन तिरकी ओढून घेतली आणि कोण्यातून आपल्याला घ्यायचं आहे, जसं क्रॉस मार्किंगसाठी मी तुम्हाला सांगितलेलं आहे की 40च्या वरती असेल चेस्ट तर 0.75 आणि 40च्या वर असेल तर घ्यायचं आहे 1 इंच. तर आपली चेस्ट आहे 32 म्हणजे 40च्या आतमध्ये आहे तर 0.75 घ्यायचं आहे. तर हे घ्यायचं आहे आपल्याला इथून 0.75. तर मी हे 2 वरती ठेवते आणि 0.75 येणार आहेत आपले इथे. इथून आता आपल्याला हे पॉईंट बघायचं आहे. ही जी आलेली तिरकी लाईन आहे ती, ही आडवी लाईन आणि हा पॉईंट कसे एकत्र येतील बघायचं आणि मग आपल्याला ही लाईन म्हणजे कर्व शेप देऊन घ्यायचा आहे. तर हा झाला आपला फ्रंटचा मुंडा घेर. ओके, इथंपर्यंतच्या गोष्टी क्लिअर झाल्या. आता आपल्याला उंचीचं मार्किंग करायचं आहे.
उंचीच्या मार्किंगसाठी आपल्याला शोल्डरचं पहिला मेजरमेंट देऊन घेऊ. शोल्डर आहे आपलं 2.5 इंच तयार, तर आपल्याला 3.5 घ्यावं लागणार आहे. आलेलं आहे 3.5, तर 3.5 वरती मार्क केलं. 3.5च्या अर्धा आपल्याला टेप दुमडायचा आहे, सेंटर मार्किंग करून घ्यायचं आहे आणि या सेंटरपासून आता आपल्याला उंचीचं मार्किंग टाकायचं आहे. तर टोटल उंची आहे ब्लाऊजची फ्रंट पार्टची 14, तर त्याच्यामध्ये 1 इंच प्लस करून आपण 15 इंच. कुठून 15 इंच टाकतोय ते नीट बघा. जिथे आपण सेंटर घेतला शोल्डरचा तिथून खाली आपल्याला उंचीचं मार्किंग टाकायचं आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहे, कारण याच्यावरच तुमच्या फ्रंट पार्टच्या उंची अवलंबून असते. नाही तर मग फ्रंटला पार्ट काही वेळेला तुम्ही जर वरून घेतला तर मग हा 5 इंचाचा डिफरन्स पडू शकतो तुमच्या ब्लाऊजच्या उंचीमध्ये. तर इथे आपल्याला लाईन आपण ड्रॉ करून घेऊया. ओके, ही झाली आपली उंचीची लाईन. आता आपल्याला पुढचा गळा आपल्याला हवा आहे 7 इंचांचा, तर 7च इंचांवर मार्क करायचा आहे. याच्यामध्ये कोणतंही मार्जिन ॲड करायचं नाही आहे आपल्याला. ओके, हा सगळ्यांसाठी पडलेला खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. मी बऱ्याचदा व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की आपण 7च का घेत होते, कारण वरच्या बाजूनी जेव्हा अर्धा इंच शिलाई जातं त्याचबरोबर आपण अर्धा इंच खालच्या बाजूनी हा गळा फिनिशिंग करतो, त्यामुळे अर्धा इंच खालून येत होतो, त्यामुळे गळा प्रॉपर 7 वरती तयार होतो आपला. ओके, त्यानंतर शोल्डर टू एपेक्स पॉईंट टाकताना मात्र अर्धा इंच प्लस करून टाकायचे, कारण त्याच्यामध्ये कुठेही शिलाई जाणार नाही आहे. तो भाग गेला तर वरच्या बाजूने अर्धा इंच शिलाई जाणार आहे, त्याच्यामुळे तो प्लस करून घ्यायचा आहे. ओके, तर शोल्डर टू एपेक्स पॉईंट आहे 9, तर 9.5 वरती आपण हे मार्किंग घेणार आहोत. आणि दुसरं मार्किंग आहे ते मी तुम्हाला असंच सांगणार आहे की तुम्ही सर्व साईजसाठी कशा पद्धतीने क्रॉस पट्टीच्या मार्किंगसाठी मार्किंग घेऊ शकाल ते. ओके, तर चला हे जे पॉईंट मिळालेले आहेत ते पहिला आपण ड्रॉ करून घेऊया. तर इथे ही गळ्याची आणि ही एपेक्स पॉईंटची लाईन, तर या 2 लाईन्स मी ड्रॉ करून घेतल्या. आता आपल्याला बघायचं आहे की इथून आपली गळा रुंदी, तर इथे आता आपल्याला शोल्डर या पद्धतीने मायनस करून घ्यायचं आहे. जेवढं इकडं आहे तेवढं आपल्याला स्ट्रेटमध्ये करून घ्यायचं आहे. हे नंतर करायचं आहे, हेही लक्षात ठेवा. उंचीचं मार्किंग करून झाल्यानंतर आपल्याला हे लाईन स्ट्रेट करून घ्यायची आहे. ओके, आणि आता आपला हा जो गळा आहे हा ऑलरेडी चेस्ट लाईनच्या खाली जातोय, त्याच्यामुळे आपल्याला इथे 5 इंच अजून मायनस करायचं आहे. तर इथे 0.25 एवढं आपल्याला अंतर मायनस करायचं आहे. तर बघा मी इथे हे आपल्या वरच्या बाजूनी मायनस करणार आहे. ओके, यानंतर आता आपल्याला गळ्याचं मार्किंग करून घेऊया. तर इथे 3.5 वरती टेप दुमडला तर हा आपला सेंटर इथे आला आणि गळ्याची 3.5 वरती आपली म्हणजे 2.5 इंच तयार हवा आहे, तर 3.5 वरती घेतलं. बरोबर, तर 3.5 नंतर इकडे आपली आता इथे बघा तुम्ही अजून एक करू शकता. जर तुम्ही प्रत्येक वेळी काय आपण इकडे अर्धा इंच शिलाईसाठी वापरत नाही, बरोबर, तर आता याच्यामध्ये आपल्याला या बाजूनी घेताना 1.5 इंच प्लस करून घ्यायचं, म्हणजे इकडच्या बाजूला अर्धा इंच शिलाईसाठी आणि या बाजूला 5 इंच गळ्याच्या फिनिशिंगसाठी. तर टोटल किती होणार आहे आपलं 2.5 प्लस 1.5 इंच होणार आहे 3.25. तर इथे 3.25 वरती मार्क केलं. तर 3.25 वरती मार्क केल्यानंतर इकडे जी पुढे राहणार आहे ती गळा रुंदी राहणार आहे 2 इंच आहे. तर खालच्या बाजूला तुम्हाला गळा रुंदी 2.5 इंच किंवा 2.25 इंच हवी असेल तर तुम्ही ठेवू शकता. तर वरती 2 आहे तर मी इथे खाली ठेवणार आहे 2.25 इंच. तुम्ही इथे 2.5 इंच पण घेऊ शकता. तर इथे या पद्धतीने एक बॉक्स बनवून घ्यायचा आणि याच्यामध्ये तुम्हाला आता जो गळा हवा आहे त्याचा शेप तुम्ही देऊन घेऊ शकता. इथे मी गोल गळा देऊन घेते, तुम्हाला जो गळा हवा असेल तो तुम्ही देऊन घेऊ शकता. तर हा झाला आपला गोल गळा. यानंतर आता आपल्याला पुढच्या मार्किंगकडे वळत असताना पहिल्यांदा बघायचं आहे ते म्हणजे शोल्डर एपेक्स टू एपेक्सचं मार्किंग आपल्याला या शोल्डर टू एपेक्स पॉईंटवरती देऊन घ्यायचं आहे. तर 32 इंच चेस्टमध्ये एपेक्स टू एपेक्स अंतर आलेलं आहे आपलं 6.5. तर 6.5च्या अर्ध आपल्याला घ्यायचं आहे. तर 6.5 भागिले 2 अर्ध केलं तर येणार आहे 3.25. तर हे आपल्याला घ्यायचं आहे या बाजूने 3.25. इथे एक पॉईंट देऊन घेतला आहोत. या बाजूला खालच्या बाजूने आपल्याला क्रॉस पट्टीचं मार्किंग करायचं आहे. तर क्रॉस पट्टीसाठी त्यांनी टोटल आपल्याला इथे बघा तुम्ही सर्व साईजसाठी हा फॉर्म्युला वापरू शकता. तुमची कोणतीही साईज असो आपल्याला 2.5 इंचाची क्रॉस पट्टीचं मार्किंग टाकायचं आहे. त्याच्यापेक्षा जर तुम्ही लोअर चेस्टचं मार्किंग घेतलं असेल, जर लोअर चेस्ट तुमची किती आहे टोटल, आता समजा इथे टोटल लोअर चेस्टचं मार्किंग यांनी पण दिलेलं नाही आहे, पण समजा जर यामध्ये एखाद्या कस्टमरचं जर तुम्ही घेतलं असेल तर ते असेल 12 वरती आणि इथे आता टोटल उंची त्यांची ब्लाऊजची आहे 14, बरोबर. तर आता ह्या 2 मधला डिफरन्स किती राहिला आपला 2 इंच. तर 2 इंचमध्ये तुम्ही खालच्या बाजूने अर्धा इंच शिलाईचं ॲड करून 2.5 वरती मार्क करू शकता. किंवा जर लोअर चेस्टचं मार्किंग 12.5 वरती आलं असेल तर 12.5 मध्ये आणि 14 मध्ये टोटल अंतर किती राहिलं 1.5 इंच राहिलं. तर 1.5 इंचांमध्ये अर्धा इंच प्लस करून तुम्ही इथे लोअर चेस्टच्या मार्किंगवरून क्रॉसपट्टीचं मार्किंग घेऊ शकता. पण असं करण्यापेक्षा जर तुम्ही 2.5 आणि 3 इंचाची ही क्रॉसपट्टी कोणत्याही साईजच्या ब्लाऊजसाठी अगदी परफेक्ट बसते, त्याच्यामुळे मी इथे तुम्हाला सजेस्ट करेन की 2.5 इंच कंपल्सरी सर्व साईजसाठी तुम्ही खालच्या बाजूनी मार्क करून घ्या.
ओके, 2.5 क्रॉसपट्टीचा आणि अर्धा इंच खालच्या शिलाईचा आहे, त्याच्यामुळे ते 3 इंचांवर येईल मार्किंग आपलं, खालून 3 इंचांवरती, कारण याच्यामध्ये खालच्या बाजूची शिलाईचं मार्जिन पण ॲड आहे. ओके, तर इथून 3 वरती मार्क करून घ्यायचं. इथे एक आडवी लाईन आपण पहिला देऊन घेऊया आणि इथे वरच्या बाजूला आपल्याला घ्यायचं आहे 1.5 इंच किंवा 1 इंचपर्यंत सुद्धा तुम्ही वरच्या बाजूला इकडे जाऊ शकता. तर 1 इंचांवरती आपण मार्क करून घेऊया आणि इथून आपल्याला क्रॉसपट्टीचं मार्किंग करायचं आहे. तर या पद्धतीने ही आपली क्रॉसपट्टी तयार होईल खालची. आणि इथून आता आपल्याला कटोरीचं मार्किंग टाकायचं आहे. तर कटोरीच्या मार्किंगसाठी आपल्याला कंबरघेराचं मार्किंग टाकून घेऊया. कंबरघेर आहे आपला 7-28, तर 28चा चौथा भाग येतो 7. तर या बाजूने आपण 7 वरती एक पॉईंट देऊया, त्याच्या बाहेर 1.5 इंच शिलाई मार्जिन या पॉईंटवरती आणि हे पॉईंट आहे ते जोडून घेऊया. आता यानंतर आता आपल्याला इथे मुंडा घेरावरती एक टक्स घ्यायचा असतो, जो आहे तो काखेमध्ये किंवा इथे मुंडा घेरावरती कुठेही चून वगैरे येत नाही, परफेक्ट फिटिंग आणि फिनिशिंगने तयार होतो. तर याच्यासाठी आपल्याला फॉर्म्युला काय आहे, तर यासाठी सुद्धा मी तुम्हाला एक चार्ट ऑलरेडी दिलेला आहे की आपल्याला किती टक्स घ्यायचा असतो. आणि हाच कटोरीतला मेन महत्त्वाचा पॉईंट आहे की जो त्या ताईंच्यासाठी सुद्धा खूप इम्पॉर्टंट आहे. तर इथे मी तुम्हाला कमरेवरील टक्स कितीचा घ्यायचा आणि मुंडा घेरावरती टक्स कितीचा घ्यायचा यासाठी चार्ट दिलेला आहे. आता इथे बघा, हा प्रॉब्लेम कधी येतो, चेस्टमध्ये जर कमी साईज आहे तर हे शक्यतो 28 ते 35 इंच, 35 पण नाही, 33-34 पर्यंतच्या छातीपर्यंतच प्रॉब्लेम येतो. कारण त्यावेळी कसं असतं की चेस्ट साईज कमी असते आणि काही वेळेला हा जो आपण टक्स घेतो तो मोठा होऊन जातो आणि त्यामुळे फक्तच फुगीर भाग तयार होतो आणि ब्लाऊज दिसायला अजिबात चांगला दिसत नाही तो. मग यावेळेला तुम्ही कसं करू शकता, इथे आता 2.5 इंच टक्स दिलेला आहे, तर यातून तुम्ही डायरेक्ट 1 इंच मायनस करा आणि 1.5 इंचाचाच टक्स घ्यायचा आहे तुम्हाला इथे, कारण फ्लॅट बॉडी आहे. म्हणून जर चेस्टचा उभार बऱ्यापैकी आहे, कस्टमरला बघितल्यानंतर हे तुमच्या लक्षात येतच की बाबा चेस्ट बऱ्यापैकी आहे, तर मग तुम्ही इथे 2.5 इंचाचा टक्स घेऊ शकता. पण जर चेस्ट कमी आहे, म्हणजे अपर बस्ट आणि चेस्ट याच्यामध्ये अंतर खूपच कमी आहे किंवा कंबरघेर आहे, बघितलं म्हणजे एखाद्या कस्टमरला बघितल्यानंतर आपल्याला चेस्ट हेवी साईज आहे की कमी आहे हे कळतं, तर त्याच्यानुसार तुम्ही यामध्ये टक्समध्ये बदल करायचा आहे. तर इथे तुम्ही डायरेक्ट 1 इंच मायनस करून टक्स घ्यायचा आहे. तर इथे सुद्धा आपण तसंच घेणार आहोत. इथे 2.5 इंच आहे तर आपण इथे 1.5 इंचाचा टक्स घेणार आहोत. तर 1.5 इंचाचा टक्स घेत असताना इथे 1.5 इंच घेणार आहोत, म्हणून आपण इथला टक्स किती घेणार आहोत, 1.5च्या अर्धा, बरोबर. तर 1.5च्या अर्धा, इथे 1.5 घेतलेलं नाही आहे ना, म्हणून मग आपण इथे 1 इंच घेणार आहोत टक्स, यातले वरचे 0.25 मायनस करणार आहोत. तर इथून आता आपल्याला या चेस्ट लाईनवरती टेप ठेवायचा आहे आणि हा आपला 1 इंचावर कुठे या राऊंड शेपवर येतोय बघायचं, तिथे आपल्याला मार्क करायचं आहे. तिथे एक मार्क देऊन घेतला आणि तिथे मार्क देऊन घेतल्यानंतर आपल्याला एक लाईन ओढून घ्यायची आहे. ओके, आणि या लाईनमधून आता आपला हा टक्स कितीचा आहे, 2.5 इंचांचा, बरोबर. तर म्हणून काय करणार आहोत आपण, मेन टक्स इथला 2.5 इंचाचा आहे, तो आपण घेताना 1 इंचाचा किंवा खाली 1.5 इंचांचा घेणार आहोत, पण या चार्ट वाईज आपला किती आहे, 2.5 इंच. तर म्हणून आपण काय करणार आहोत, सेंटरपासून 2.5 इंचांवर एक मार्क करणार आहोत. तर इथे मार्क करायचा आहे आणि या आता आपण टक्स घेतला त्याच्या अर्धा हाफ आपल्याला या बाजूला आणि या बाजूला घ्यायचा आहे. तर इथे आपण चेस्ट लाईनवरती म्हणजे मुंडा घेरावरती आपण टक्स घेणार आहोत 1 इंचांचा. तर 1 इंचांच्या अर्ध किती येतं, अर्धा. तर या बाजूला मी वरती अर्धा इंच घेतलं. ओके, तर इथून आता आपल्याला ही लाईन जिथे 2.5 इंच मार्क केलेला आहे तिथे आपल्याला ड्रॉ करून घ्यायची आहे. आणि आता ह्याच्या अर्धा इंच खालून आपल्याला जिथं 1 इंच येणार आहे तिथं आपल्याला मार्क करायचं आहे. तर अर्धा इंच खालून घेतलं आणि 1 इंचाचा पॉईंट बघा हा आहे, तर हा इथे येतोय माझा, तर इथे देऊन घेतला. आता इथून हा मी इथे जोडणार आहे, ही लाईन थोडीशी बाहेर घेणार आहे आणि यापासून इथंपर्यंतचं अंतर किती आहे, तर 2.5 आलेलं आहे. तर याच्यावरती पण आपल्याला 2.5 इंच आलं पाहिजे, याच्यासाठी या पद्धतीने ठेवलं आणि इथे मी मार्क करून घेतलं. तर इथे आपलं हे 2.5 इंच आलेलं आहे. तर आता हे आपलं हे जे आलेलं आहे हे आपलं टोटली मायनस होणार आहे आणि या पॉईंटपासून आपल्याला दुसरा मुंडा आपण मार्क करणार आहोत. ओके, हा पॉईंट आपला मायनस होणार आहे. आता दुसरा आला मुद्दा, तो म्हणजे कटोरीचा शेप द्यायचा आहे आपल्याला. तर कटोरीच्या शेपसाठी या बाजूनी म्हणजे गळ्याकडच्या बाजूनी आपल्याला वरती जायचं आहे 1 इंच. तर जिथे आपल्याला 1 इंच गळ्याच्या गोलाईवरती कुठे टच होत आहेत बघायचं, तर इथे टच होत आहेत, तर इथे आपण मार्क करून घेतलं. या कोण्यातून खाली आपल्याला यायचं आहे. जर आपली चेस्ट साईज 35च्या आत असेल तर 1.5 इंच घ्यायचं आहे आणि 35च्या पुढं असेल तर 2 इंच घ्यायचं आहे. इथे आपली 32 आहे, त्याच्यामुळे आपण इथे 1.5 इंचांवर मार्क करणार आहोत. ओके, तर ह्या कर्व शेप आहे तिथून आपण 1.5 इंचांवर एक मार्क करणार आहोत. ओके, तर इथे एक मार्क केला
आणि तर बघा मैत्रिणींनो, इथून पुढचा व्हिडिओ आहे हा खूप इम्पॉर्टंट आहे. कटोरीचं मार्किंग कशा पद्धतीने घ्यायचं यासाठीचा डिटेल व्हिडिओ आता आपण यामध्ये बघणार आहोत. कटोरीच्या मार्किंगसाठी आपल्याला गळ्याच्या बाजूनी 1 इंचांवर मार्क करायचा आहे. आणि जर समजा तुम्हाला हा गळा खूपच खाली वाटत असेल तर तुम्ही खालच्या बाजूनी किंवा वरच्या बाजूनी सुद्धा मार्किंग घेऊ शकता. वरच्या बाजूनी 5 वरती तुम्ही मार्किंग घेतला तरीही चालू शकतं. हे मी दोनही ऑप्शन्स तुम्हाला का देते हे पुढे कळेलच तुम्हाला. तर बघा इथे आता काही वेळेला कसं आहे बघा, गळा आहे हा पुढचा शक्यतो कमी घेतात. म्हणजे गावाकडे आपण जर ब्लाऊज बघत असाल तर साधारण 5.5-6 इंचपर्यंतच गळा असतो त्यांचा, बरोबर. तर मग अशा वेळेला कसं होतं की इथे आपल्याला नेक्स्ट एखादं ब्लाऊज यामध्येच ॲड करून शिवता येणं सोयीस्कर होऊन जातं. याच्यासाठी वरच्या बाजूनी 5 वर किंवा 4.5 वरती सुद्धा तुम्ही मार्किंग घेतलात तरीही चालू शकणार आहे. तर इथे आपण 5 वरती घेऊया आणि कोण्यातून आपल्याला जिथे आतल्या मुंड्याचा शेप देऊन घेतलेला आहे तिथून आपण आपली चेस्ट साईज जर 35च्या आतमध्ये असेल तर आपल्याला घ्यायचं आहे 1.5 इंच आणि आपली चेस्ट जर 36च्या पुढं असेल तर आपल्याला घ्यायचं आहे कोण्यातून घ्यायचं आहे आपल्याला 2 इंच. इथे आता आपली 32 चेस्ट साईज आहे त्याच्यामुळे आपण आता इथून मार्क करणार आहोत 1.5 इंचांवरती. तर ही जी लाईन आहे इथे ठेवला आणि हा आहे आपला कोना आहे, बरोबर. तर इथून मार्क केल्यानंतर इथे आपलं हे येणार आहे 2 इंच. ओके, तर याच्यावरती मी इथे मार्क करून घेते. तर बघा इथे 1.5 इंचांवरच मार्किंग घ्यायचं आहे तुम्हाला. इथं आपलं 2 इंचांवर मार्क झालेलं आहे. पुढे आपण स्टिचिंगच्या वेळेला यामध्ये काय मायनस करायचं आहे ते बघणार आहोत. तर हे आलेलं आहे आपलं 2 इंचांचा पॉईंट, म्हणजे जिथे आपला 2.5 इंच आलेला आहे तिथेच आपलं हे 2 इंचांचा पण पॉईंट आपला आलेला आहे. ओके, हां. तर इथे आता आपला हा 5चा पॉईंट आहे आणि हा खालून 1 इंचांवर घेतला जातो तो पॉईंट आहे. या दोन्हीपैकी कोणताही पॉईंट तुम्ही वापरू शकता. आणि तिसरं मार्किंग लागतं ते म्हणजे जर आपली चेस्ट साईज 35च्या आतमध्ये आहे तर आपल्याला कटोरीच्या मार्किंगसाठी जो आपला एपेक्स पॉईंट आलेला आहे तिथून हे साईड फिटिंगचं जे आपण लाईन घेतलेली आहे त्या लाईनचा सेंटर पॉईंट करून घ्यायचा आहे. आणि जर 36च्या पुढे तुमची चेस्ट साईज असेल तर मात्र तुम्हाला जे पण तुम्ही बंद बाजूकडून चेस्टचं मार्किंग केलेलं आहे या फिटिंगच्या लाईनपर्यंत तर तिथंपर्यंतचं अंतर मोजायचं आहे आणि त्याला भागिले 3 करायचं आहे. जे पण येणार आहे ते तुम्हाला या बाजूने मार्किंग करायचं आहे साईड फिटिंगच्या बाजूने. आणि आता आपली चेस्ट आहे 32, तर 32मध्ये आपल्याला काय करायचं आहे, एपेक्स पॉईंट जो आलेला आहे तिथून आपलं साईड फिटिंगचं मार्जिन बघायचं आहे अंतर. तर इथून मी बघितलं तर आपलं आलेलं आहे हे 4.5 आहे, बरोबर. 4.5ला 1 सूत जास्तच आहे. तर याचा आपल्याला घ्यायचा आहे सेंटर पॉईंट. तर हे असणार आहे आपलं कटोरीचं साईड पार्टचं मार्किंग. तर इथून आता आपलं हे बघायचं किती आहे या बाजूला, तर इकडं आलेलं आहे हे 5.5 इंच, बरोबर. तर हेच अंतर आपल्याला खाली घ्यायचं आहे 5.5 आपल्या क्रॉसपट्टीच्या लाईनवरती. आणि ही लाईन आपल्याला इथे हे 2 पॉईंट जोडत आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे अशी. आणि जो आपण इकडे घेतलेला 1 इंचांचा पॉईंट आहे तो आणि इथे 2 इंचांचा पॉईंट आहे तो, तर या पॉईंटमधून आपल्याला लाईन घ्यायची आहे. आता समजा इथून जर मी ही 1 घेतली तर हा खूपच असा तिरका जातो, म्हणून मी तुम्हाला मगाशी म्हटलं की हा तुम्ही वरून 5 वरती घेतला तरीही चालू शकेल. तर मी हा वरच्या 5चाच पॉईंट घेणार आहे. तर या पद्धतीने मी इथे हा ठेवणार आहे आणि इथून ही एक लाईन ड्रॉ करून घेणार आहे. तर इथे ही लाईन ड्रॉ केल्यानंतर इथे आपल्याला एक क्रॉस होते लाईन, तर क्रॉस होते तिथे आपल्याला या कर्व शेप पट्टी अशी ठेवून घ्यायची की ज्यामुळे हा पोर्शन आपल्याला कर्व नाही दिसला पाहिजे, म्हणजे कोणा नाही दिसला पाहिजे, आपल्याला तो कर्वमध्ये करून घ्यायचा आहे. तर या पद्धतीने हा शेप आपल्याला कटोरीचा देऊन घ्यायचा आहे. झाली आपली कटोरी. या पद्धतीने आपले हे कटोरीचं मार्किंग होईल. आणि आता वाढीव कटोरी कशी काढायची ते पण आपण बघणार आहोत. इथंपर्यंतचा सगळा पोर्शन म्हणजे जो काही पार्ट आहे तो तुमच्या लक्षात आलाच असेल, बरोबर. आता हे जे मायनस करत आहोत हे मायनस केल्यानंतर आपला हा मुंडा प्रॉपर जुळणार आहे का, कमी पडणार ना. मग त्याच्यासाठी काय करायचं आहे, 1/2 इंच आपल्याला कंपल्सरी, साईज कोणतीही असो तुमची, या बाजूने तुम्हाला 1/2 इंच डाऊन घ्यायचं आहे. हे डाऊन घेतल्यानंतर ही पट्टी आहे ही या लाईनला अशी ठेवायची जी बरोबर स्ट्रेट आली पाहिजे. आणि यानंतर इकडे या लाईनमधून आपल्याला एक लाईन ड्रॉ करून घ्यायची आहे अशी. ओके, आणि जो आपला हा इथला पॉईंट आलेला आहे या लाईन बरोबर ही लाईन मॅच केल्यानंतर हा पॉईंट आपला इथं आलेला, तर या पॉईंटवरती पट्टी ठेवायची आणि इथे जेवढं अंतर राहणार आहे तेवढंच अंतर खाली पण राहिलं पाहिजे अशी आपल्याला इथे एक लाईन घ्यायची आहे. ओके, इथंपर्यंत हे घेतली आणि इथे आता आपल्याला दुसरा शेप देऊन घ्यायचा आहे मुंडा खोलीचा. तर हे जे आहे हे आपलं मायनस होणार आहे.
आणि हा आपला नवीन मुंडा तयार होणार आहे. ओके. आणि इथे आपल्याला या बाजूचा टक्स किती घ्यायचा हे सुद्धा डिपेंड आहे कस्टमरवरती. जर या साईड पार्टची उंची त्यांना कमी वाटत असेल, म्हणजे थोडीशी कमी झाली तरी चालणार आहे, पण इथे कुठेही चून यायला नको असेल, तर तुम्ही इथे टक्स घ्यायचा आहे 1 इंचांचा. पण जर त्यांना उंची प्रॉपरच हवी असेल आणि थोडीसा इकडे तिकडे चून आली तर चालणार आहे, तर अशा वेळेला इथे टक्स घ्यायचा आहे तुम्हाला अर्ध्या इंचांचा किंवा पाऊण इंचांचा. तर इथे मी टोटल टक्स घेणार आहे अर्धा इंच. म्हणजे या बाजूला 3 सूत आणि या बाजूला 3 सूत, म्हणजे पाऊण इंचा, टोटल पाऊण इंचाचा मी हे घेणार आहे. तर हा आता कुठे घेणार आहोत आपण, तर या इथे आपण हा जो आपला टक्स पॉईंट आपण काढलेला आहे ॲपेक्स पॉईंट, त्याची आपल्याला एक स्ट्रेट लाईन पहिला ओढून घेऊया. म्हणजे आपल्याला तिथंपर्यंत हा टक्स घ्यायचा आहे. ओके. तर हे इथंपर्यंत घेतलं आणि या लाईन्स आहेत त्या आपल्याला इथे या पद्धतीने घ्यायचे आहेत. पण आपला मायनस होणार आहे. 3 सूत जर अंतर घेतलात ना, तर हे प्रॉपर आपलं फिनिशिंग खूप छान येते. अगदीच जास्त मोठा होत नाही आणि अगदीच कमी होत नाही. 1 इंचाचा घेतला ना, तर मग कसं अर्धा आणि अर्धा खूप होतं तिथलं अंतर कमी, आणि मग ही पट्टी थोड्या काही वेळेला कस्टमरला कमी पण वाटू शकते. तर त्याच्यापेक्षा 3 सूत घेतला तर बेस्ट वे. तर आता आपल्याला हा टक्स आहे तो दोन्ही बाजूचा सेम बघून घ्यायचा आहे किती अंतर आहे. तर इथून टक्स मोजायचा आहे. इथून आहे 5.5. तर या बाजूचा आपण आपला 5.5 कुठे येतोय बघायचं. हा इथे 5.5 वरती ठेवला आणि हा इथे ठेवला, तर हा आपला इथे येणार आहे. तर इथे येतोय म्हटल्यानंतर ही लाईन आपल्याला इथे घ्यायची आहे या पद्धतीने, ज्यामुळे आपला हा टक्स घेतल्यानंतर आपल्याला इथे कापड कमी पडायला नको. ओके. तर हे इथंपर्यंत कट होईल आणि हा पुढचा इकडे जाईल आपला. ओके. तर हे या पद्धतीने होणार आहे. तर चला, आणि इथला अजून एक आहे जो इथे अर्धा इंचाचा वरती आपण देऊन घेतो. तर हे ऑप्शनल आहे, तुम्हाला द्यायचं असेल, मायनस करायचं असेल तर करू शकता, नाही केला तरी चालू शकतो. ब्लाऊज छान येतो. मी तरी करत नाही, कारण मी बऱ्याचदा शिवलेला आहे याच्या अर्धा इंचावाईज, तर ब्लाऊज कस्टमरला तसेही छान बसतात, त्यामुळे हा पण नाही मायनस करणार आहोत. तर आता आपण हे कट करून घेऊया. आणि बघा आता हा थोडासा आपला खालीवर झालेला आहे शेप, बरोबर. तर हा पण आपल्याला पहिल्यांदा व्यवस्थित इथे मार्क करून घ्यायचा. मार्क करून घ्या आणि मग हा कट करून घ्या. ओके. तर हे या पद्धतीने आपलं हे होणार आहे कटिंग. तर इथे बघा या बाजूला इथे मी हे 0.25 अजून मायनस केलेला आहे बघा. हा इथला हा एवढा आहे, पण हा अजून 0.25 मायनस केल्यामुळे हा पोर्शन आहे तो बरोबर हा इकडचा कर्व आपला बरोबर या बाजूला येतो थोडासा. ओके. तर त्याच्यासाठी मी हे 0.25 मायनस केलेला आहे. तर इथे हे मायनस केल्यानंतर इथे मी याला पिनअप करून, तर हा पॅटर्न आपला तयार झालेला आहे. .25 मार्जिन ॲड करायचं आहे. खालच्या बाजूचं मार्जिन आपण ऑलरेडी घेतलेलं आहे, वरच्या बाजूला मार्जिन ॲड करायचं आहे, जिथे आपली ही पट्टी आणि ही पट्टी जॉईन होणार आहे तिथे. आता इथे आपल्याला ही पट्टी याच्याशी जोडणार आहोत, त्याच्यामुळे इथे 0.5 मार्जिन, आणि या बाजूला जिथे आपण हा पार्ट जोडणार आहोत इथे पण 0.5 मार्जिन ॲड करायचं आहे. म्हणजे या भागावरती आणि या खालच्या भागावरती फक्त 0.5 मार्जिन ॲड करायचं आहे. तर या दोन पार्टचं आपलं झालेलं आहे. आता आपण कटोरीचं मार्किंग बघूया आणि मग आपण साईड पार्ट बरोबर हा पार्ट जोडू. तर बघा आता ही जी कटोरी आहे आपण काढलेली ती मी या बाजूला अर्धा इंच वाढवून घेतली, या बाजूला अर्धा इंच वाढवून घेतली, आणि हा शेप आहे तो मी इथे असा ठेवून घेतलेला आहे, बरोबर. जसा आहे तसा याच्यावरती एक ठेवून दिलं. इकडे अर्धा इंच जे शिलाई मार्जिन, आणि या बाजूला पण हुक आणि आयपट्टी लावणार आहोत, त्याच्यासाठीचं जे अर्धा इंच मार्जिन आहे, किंवा 3 सूत वापरणार असाल तर 3 सूत, जेवढं शिलाईमध्ये दाबणार आहात तेवढं घ्यायचं आहे या बाजूला. ओके. यानंतर आता यामध्ये आपल्याला कटोरी वाढवायची आहे. तर कटोरी वाढवताना आपल्याला कमरेवरील टक्स किती घेणार आहोत तो आपल्याला टक्स वाढवायचा आहे, बरोबर. आता इथे आपण कमरेवरील टक्स किती घेणार आहोत, आपण 2.5 इंचचे जे
28 ते 35 इंच चेस्टमध्ये 2.5 इंचांचा टक्स घेतो. तर इथे आपल्याला हा टक्स एवढा मोठा न घेता तुम्हाला मी मगाशी म्हटलं त्याप्रमाणे 1 इंच मायनस करून घ्यायचं किंवा अर्धा इंच मायनस करून घ्यायचं तुम्ही. तर इथे तुम्हाला जसं 1 इंच किंवा 1.5 इंचपर्यंत तुम्ही मायनस करू शकता. तर समजा आता आपल्याला इथे 2.5 इंचांचा टक्स आहे तर टोटल टक्स तुम्ही 2 इंचांचा घेऊ शकता किंवा टोटल 1 इंच मायनस केला तर टोटल टक्स तुम्ही 1.5 इंचांचा घेऊ शकता. बरोबर. तर आता आपण इथे काय करतो 1.5 इंचांचा टक्स घेणार असाल, चेस्ट साईज अगदीच कमी आहे. बरोबर. तर त्यांच्यासाठी जर तुम्ही करणार असाल तर आता टोटल टक्स आपला 1.5 इंचांचा आहे. बरोबर. त्याच्यामध्ये आपल्याला या बाजूला अर्धा इंच शिलाई आणि या बाजूला अर्धा इंच शिलाई, तर टोटल किती होणार आपलं प्लस करायचं आहे 1 इंच त्याच्यामध्ये. तर टोटल टक्स होणार आहे 2.5चा. बरोबर. तर 2.5 मध्ये आपल्याला टेप दुमडायचा आहे. या पद्धतीने दुमडला. हा टेप दुमडल्यानंतर जे आपला अर्धा अंतर येणार आहे किती येणार 1.25 इंच. तर 1.25 इंच आपल्याला या बाजूला घ्यायचं आहे इथे आणि या बाजूला 1.25 इंच. तुम्ही या पद्धतीने टक्स घेऊन बघा, तुमचा ब्लाऊज अगदी परफेक्ट येईल. आणि इथे टक्स इथे पॉईंट देऊन घेतला. आता आपल्याला काय करायचं आहे इथून इथपर्यंतचं अंतर मोजायचं आहे. किती आहे हे 4.5. बरोबर. तर इथे आता हा पॉईंट ठेवायचा आणि 4.5 कुठे येतात बघायचं, तिथे आपल्याला हा पॉईंट द्यायचा आहे. तर इथे आपलं हे 4.5 आलेलं आहे. तर ही लाईन आपल्याला इथे 4.5च्या पॉईंटवरती ओढून घ्यायची आणि चेस्ट लाईन आहे ही आपल्याला अशीच इथून बघायचं आहे की कितीवर आहे वरून. तर ही आहे 2.5च्या पुढे 1 सूत. तर इथून 2.5च्या पुढे 1 सूत जिथं आहे तिथं आपल्याला हे मार्क करून घ्यायचे आहे. इथपर्यंतचा पोर्शन आपला झाला. आता आपल्याला बघायचा आहे या बाजूचा कर्व शेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे. तर हा शेप आपल्याला इथून आणायचा आहे आणि या पॉईंटमध्ये मिळवायचा आहे. तर पहिल्यांदा डॉटेड लाईन देऊन तुम्ही या पद्धतीने हा शेप देऊन घ्यायचा आहे आणि नंतर प्रॉपर शेप घ्यायचा आहे. ओके. तर या पद्धतीने हा थोडा वाढवत न्यायचा आहे. ओके. तर या पद्धतीने हा शेप होईल आणि इथे आता आपल्याला हा शेप आपल्या याबरोबर मार्क करून घ्यायचा आहे. हा आपला शेप असणार आहे. याच्यामध्ये इकडे अर्धा इंच मार्जिन असणार आहे शिलाईचं. याच्यामध्ये आपण आता ऑलरेडी अर्धा इंच शिलाईचं मार्जिन दिलेलं आहे. बरोबर. हे अर्धा इंच. तर इथून आपण हा लावून बघणार आहोत पार्ट आणि इथे पण आपला हा अर्धा इंच पुढे आला पाहिजे. बरोबर. तर हा पुढे आल्यानंतर हा इथे येईल आणि अजून आपण शिलाईचं मार्जिन खाली वाढवणार आहोत या पार्टमध्ये. त्याच्यामुळे हे अर्धा इंच शिलाईचं मार्जिन खाली घेतल्यानंतर हा पार्ट आपला इथे बरोबर फिक्स बसणार आहे. त्यामुळे आपलं हे अंतर आहे हे इथे येणार आहे. ओके. तर हा पार्ट आता बाजूला ठेवून देऊया आणि आता या पार्टपासून इथपर्यंतच्या अंतरचा आपण सेंटर पॉईंट घ्यायचा आहे. तर हा इथे आणि इथला आलेला आहे हा पॉईंट. तर इथून इथपर्यंतचा बघितलं तर आपला हा सेंटर इथे येणार आहे. बरोबर. आणि इथून आता आपल्याला जर आपली चेस्ट 35च्या आतमध्ये असेल तर आपल्याला सेंटर पॉईंटपासून खाली यायचं आहे 1 इंच. ओके. आणि जर चेस्ट लाईन 36च्या म्हणजे 36पेक्षा जास्त असेल तर इथून खाली आपल्याला घ्यायचं आहे 1.5 इंच. आता आपली आहे चेस्ट 32. तर 32 साईजसाठी आपल्याला खाली यायचं आहे 1 इंच. तर इथून मी खाली येणार आहे 1 इंच. ओके. इथे 1 इंचांवरती आल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे या आपल्या चेस्ट लाईन आहे ही फक्त इथे अशी पुढं आणि ही अशी इथे डॉटेड थोडीशी देऊन घ्यायची आहे की ज्यामुळे आपल्याला ही चेस्ट लाईन इथे मिळून जाईल जेव्हा आपण ही या पद्धतीने ड्रॉ करू त्यावेळेला. ओके. तर आता जे पॉईंट आपले इथले आलेले आहे ते या पॉईंट बरोबर जोडून घेऊया. जे 1 इंचाचा खाली आपला आलेला आहे तिथपर्यंत. हे झालं. आता आपल्याला या बाजूनी टक्स आपली चेस्टच्या एपेक्स पॉईंटचं अंतर टाकून घ्यायचं आहे. एपेक्स पॉईंट आपला किती आहे 6.5. 6.5 त्याला डिव्हाइड करायचं 2नी. उत्तर येणार आहे 3.25. बरोबर. तर ते आता या बाजूला इकडे अर्धा इंच आपलं हे मार्जिन पण असणार आहे शिलाईचं. बरोबर. तर तिथून पुढे आपल्याला 3.25 कुठे येतात बघायचं. तर हा आलेला आहे आपला इथे. इकडं शिलाईचं मार्जिन अर्धा इंच. तिथून पुढे आपल्याला 3.25 हे अंतर आलं आपलं इथे. ओके. तर इथल्या पॉईंट बरोबर आता आपल्याला हा टक्स किती घ्यायचा आहे ते बघा. तर आता इथे जेव्हा तुम्ही इथून इथपर्यंत सेंटर केलात तर सेंटर केल्यानंतर आपल्याला या बाजूचं अर्धा इंच शिलाई मार्जिन हुक आणि आयपट्टीसाठी आपण घेतलेलं आहे ते इकडे सोडून द्यायचं आहे आणि ही कटोरी आहे ही आपल्याला इथे लावायची आहे जिथं आपला हा सेंटर पॉईंट येणार आहे. ओके. तर हा आपला इथे सेंटर पॉईंट म्हणजे ही आपली तयार राहणार आहे. हे आपलं कटोरीचं मार्किंग होईल आणि सेम या बाजूनी हे एवढं शिलाईत जाणार आहे. शिलाईत गेल्यानंतर आपल्याला कटोरी या बाजूनी लावल्यानंतर सेंटर पॉईंट कुठे आला आपला इथे. तर हे असणार आहे आपलं टोटल कटोरीचं मार्किंग. जे जेवढा आपण कटोरी घेतली 1 इंचाची सेम आपल्याला इथे 1 इंचाची टक्स आपल्याला घ्यायचा आहे. बरोबर. तर या पद्धतीने हे मार्किंग होईल आणि या बाजूला जर बघितला तर इथे आपला टक्स थोडासा जास्त आलेला आहे बघा 1.25 इंच. तर हे का आला तर हे तिरका अंतर खूप झालेलं आहे म्हणून. तर इथे आपल्याला काय करायचं आहे या बाजूनी पण आपल्याला 1 इंच घ्यायचं आहे
जेवढा आपला इथं टक्स आलेला आहे 1 इंच, सेम इकडे पण आपला हा टक्स आला पाहिजे 1 इंचांचा. आणि इथून आपल्याला आता हा सेंटर पॉईंट लावायचा आहे. तर बघा, हा इथे लावल्यानंतर हे हा इथं येणार आहे. आणि जर एवढं शिलाईसाठी आपल्याला लागणार नसेल तर आपण हे इथं आतमध्ये घेऊ शकतो आणि हा थोडासा आतनं शेप आपण घेऊ शकतो असा. ओके, एवढंच आपल्याला करायचं आहे. आणि हे जे पॉईंट आहेत ते आपल्याला इथे जोडून घ्यायचे. तर हे आपलं कटोरीचं मार्किंग झालेलं आहे. तर हे आपण कट करून घेऊया. आलेला आहे. तुमची सुद्धा या पद्धतीने आलेली आहे का कटोरी, हे मला तुम्ही जरूर कमेंटमध्ये सांगा. तर हे जे मी तुम्हाला डॉट डॉट दाखवत आहे ह्या असणार आहेत आपल्या शिलाई मार्जिन. तर आता बघा, इथे बऱ्याचदा कसं होतं, खालच्या बाजूने पण शिलाई मार्जिन ॲड करून दिलं जातं. मग त्यामुळे कसं होतं की कटोरीचा पोर्शन खूपच मोठा होतो. म्हणजे इकडे पण मार्जिन, इकडे पण खाली अजून अर्धा इंच मार्जिन, ते खूप मोठं होऊन जातं. तर कसं आहे बघा, जेव्हा आपण हे तिरकं घेतो त्यावेळेला ऑलरेडी याच्यामध्ये तो मार्जिनचा पोर्शन ॲड होतो. त्याच्यामुळे पुन्हा आपल्याला इथे काही एक्स्ट्रा मार्जिन द्यायचं नाही आहे ॲड करायला कटोरीमध्ये. ओके, फक्त या बाजूचंच आपल्याला ॲड करायचं होतं. ते आपण इथे का इथे हे ठेवल्यानंतर या बाजूला इथे खालच्या बाजूत मात्र इथे 0.5 ॲड केला की हा पार्ट बरोबर या पार्ट बरोबर तयार होणार आहे. ओके, तर इथंपर्यंतचा पोर्शन सगळा तुम्हाला समजला असेल अशी अपेक्षा करते. आणि हा तुमचा पार्ट असाच आला आहे का हे पण मला कमेंट करून सांगा. आणि आता इथे जर आपण कट केलं तर इथे आपल्याला शिलाई मार्जिन आतमध्ये घ्यायचं आहे बघा इथे. तर हे या पद्धतीने इथे ठेवायचं आणि याच्यातच आपल्याला हे मार्जिन इथे जेवढा आपण कटोरी कट करणार आहोत ते आपल्याला इथे कट करून घ्यायचं आहे. मग तुम्ही हा पोर्शन कटोरीचा कटही करून घेऊ शकता. तर आता हे अंतर बघा किती आलेलं आहे आपलं. तर इथून इथंपर्यंत बघितलात तिरक्यामध्ये तर हे 3.25 इंच आलेलं आहे. ओके, इथून इथंपर्यंतचं. आणि इथंपर्यंतचं जर आपण घेतलं तर हा 2.5 इंचांचा टक्स आपला शिलाईसाठीचा. आणि अजून एक म्हणजे हा टक्स आणि हा टक्स आपल्याला मोजून पण बघायचा आहे. हा 3.25 इंच आलेला आहे, तर हा पण 3.25 इंच असायला पाहिजे. तर हा आपला 3.25 इंचच आलेला आहे. तर हा आपला आता मार्किंग बरोबर आलेला आहे. आणि इथे जो सेंटर आहे तिथे एक नॉच असा देऊन ठेवायचा की ज्यामुळे आपल्याला इथे सेंटर पॉईंट एक्झॅक्टली मिळायला मदत होते. तर हे या पद्धतीने इथे नॉच देऊन ठेवायचं सेंटरला. प्रत्येक वेळी मग आपल्याला इथे टक्स पॉईंट शोधत राहावं लागत नाही, एक्झॅक्टली आपल्याला टक्स पॉईंट मिळून जातो. आणि यामध्ये अजून बऱ्याच कमेंट अशा आहेत की हा टक्स पॉईंट खूपच वरपर्यंत आल्यासारखा वाटतो का. तर नाही, हा 34 जी चेस्ट साईज आहे 32 त्याच्या वाईज हा इथंपर्यंतच असणार आहे. तुम्ही इथंपर्यंत घेतलात तरीही चालू शकतो 2.5 इंचपर्यंत. ओके, तर हे या पद्धतीने आपलं कटिंग झालेलं आहे. हा आहे आपला. आणि आता बॅक पार्ट बरोबर आपल्याला हे जोडून पण बघायचं आहे बरोबर ना. तर हे बाजूला ठेवूयात आणि याचा बॅक पार्ट घेऊया. तर हा आहे आपला बॅक पार्ट. बॅक पार्ट बरोबर ठेवण्यासाठी आपल्याला या साईड फिटिंगच्या लाईन आहेत, या लाईनवरती आपल्याला हे थोडंसं 1.5 इंच खाली घेऊन आपल्याला हा म्हणजे असा शेप देऊन घ्यायचा आहे पहिला. ओके, हे देऊन घेतलं. यानंतर या लाईनला पण आपल्याला सेंटर बरोबर करून घ्यायचं आहे. आणि याच्या फिटिंगचा पॉईंट आता आपल्याला, तर बघा ही आणि ही लाईन बरोबर आपली इथं या लाईनला आली पाहिजे. इथे अंतर राहतं आहे काय होतं आहे याचं काही आपल्याला बघायचं नाही आहे. इथे फक्त हा आणि हा पॉईंट आपला इथे जुळला पाहिजे बरोबर. तर इथे जुळल्यानंतर आता आपल्याला इथे एक आडवी लाईन ड्रॉ करून घ्यायची. इथे लाईन ड्रॉ करून घेतल्यानंतर हे 2 पार्ट आता आपण बाजूला ठेवूया. आणि आता टोटल उंचीचं मार्किंग बघूया की या लाईन बरोबर आपली टोटल उंची जुळते का. तर यांच्या ब्लाऊज वाईज टोटल उंची यांना बॅक साईडची 13 इंच तयार हवी होती, तर इथे आपल्याला 14 तरी यायला हवी बरोबर. तर इथून आपला हा सेंटर पॉईंट आहे. या सेंटर पॉईंटपासून हा सेंटर पॉईंट बरोबर. तर या सेंटर पॉईंटपासून आता आपण टोटल उंचीचं मार्किंग बघूया. 14 इंच कुठे येते, तर इथे 14 इंच आपलं हे येत आहे. तर याच पॉईंट बरोबर ही लाईन आपण यामध्ये घेणार आहोत की ज्यामुळे आपल्याला याचं, आणि दुसरी म्हणजे कसं याच्या वाईज आपण बघतो ते, तर इथे जेवढं अंतर आलेलं आहे किती आलेलं आहे इथे 1.25 इंच आलेलं आहे. तर सेम आपण इथे 1.25 इंच अंतर देऊन घेत असतो बॅक बाजूला आणि त्यामध्ये 0.25 ॲड करत असतो आपण बरोबर. हे 0.25 ॲड केल्यानंतर या लाईन बरोबर आपण हे लाईन जोडून घेत असतो. तर हे लाईन जोडल्यानंतर बघा आपल्याला किती अंतर कमी पडतं आहे. हे एवढं अंतर आपलं कमी आहे आपल्या ब्लाऊजमध्ये वाटणं कमी होणार आहे उंचीमध्ये. तर चालणार आहे का. जर समजा इथून मी लाईन घेतली या पॉईंटपासून इथंपर्यंत, तर माझी ही लाईन इथं येणार आहे आणि या लाईनपर्यंत आपलं टोटल उंचीचं मार्किंग असणार आहे ते बघा. या बाजूने वरून ऑलरेडी आपलं हे अर्धा इंच मायनस झालेलं आहे. तर इथून आता आपण टोटल उंची बघितली तर आपली 13 इंच इथे तयारला होणार आहे. म्हणजे शिवून हा ब्लाऊज होणार आहे 12 इंचांवरती. तर ही खूप कमी होणार आहे उंची बरोबर. म्हणून आपल्याला हे नाही कमी करायचं आहे, आपल्याला टोटल 14 इथे असायलाच हवी आहे. तर या लाईन बरोबर आपण जाऊ शकतो 14च्या इथंपर्यंतच्या.
हे फक्त आपलं इथंपर्यंत सेम राहणार, इकडून आपण तिरकं घेणार आहोत. तर इथं आता कसं घेणार आहोत, ही 14ची लाईन आहे, हीच आपली बरोबर आहे. तर इथे आता आपण कमरेवरच्या बघूया, याचा सेंटर घेऊया या लाईनचा आणि या लाईनपर्यंत आपल्याला हे तिरकं इकडून देऊन घ्यायचं आहे, की ज्यामुळे आपलं इथलं पण फिटिंग जुळलं पाहिजे आणि पुढे पण काही प्रॉब्लेम नाही आला पाहिजे. ओके, तर हे या पद्धतीने आपण करून घेऊ शकतो. तर इथंपर्यंत हे सेमच येईल. आणि हे जर अगदीच जास्त तिरकं वाटत असेल तर तुम्ही थोडंसं इथून अजून कमी करून घेऊ शकता, की ज्यामुळे आपला इथे जास्त कर्व नाही वाटणार आणि हे पण अंतर मॅनेज होऊन जाईल, की ज्यामुळे आपला कर्व नाही जाणवणार आणि इथून थोडंसं अंतर कमी होईल. पण डीप नेक असल्यामुळे कसं आहे की बघा, अंतर ते मॅनेज होऊन जातं. ओके, तर चला 32 मध्ये 13 उंचीसुद्धा खूपच आहे ही. तर या पद्धतीनं 32 साईजसाठी शक्यतो 12-12.5 उंचीच प्रॉपर येते, म्हणजे मी शिवते त्याच्या वाईज बघितलात तर. तर हे सर्व आपले पॅटर्न्स रेडी झालेले आहेत. या पद्धतीने याच्यावरही आपण लिहून ठेवूया आपण ही चेस्ट कोणत्या साईजचा आपण काढलेला आहे. चेस्ट 32, वेस्ट आहे 28, फ्रंट हाईट आहे याची 14 आणि बॅक हाईट आहे याची 13 किंवा इथे 12.5 सुद्धा चालू शकते 32च्या चेस्टसाठी. ओके, आणि बॅकचा गळा आहे, बॅक नेक आहे 9.5. ओके, तर हे याचे पॅटर्न्स आहेत. तर हे या पद्धतीने आपलं तयार झालेलं आहे. कटोरीचा शेपसुद्धा प्रॉपर आपला तयार झालेला आहे. तर बघा, इथे आपल्या फ्रंट आणि बॅकमध्ये 5 इंचाचा फरक पडणार आहे. तो का, तर इथे आपण आहे हे अर्धा इंच या बाजूला शिलाईसाठी पकडलेला आहे. या बाजूला अर्धा इंच, या बाजूला अर्धा इंच बॅकमध्ये, आणि फ्रंटमध्ये आपण या बाजूला गोट देणार आहोत म्हणून फक्त 1/2 इंच शिलाईसाठी पकडलेला आहे. त्यामुळे या बाजूला इकडे आपलं 1/2 इंच शिलाई मार्जिन असणार आहे आणि या बाजूला अर्धा इंच. इकडे मात्र इकडे पण अर्धा इंच आणि इकडे पण अर्धा इंच मधलं अंतर असणार आहे. हे टोटल 2.5 इंचांचंच आपलं होणार आहे तयार. ओके, तर या पद्धतीने आपलं हे पार्ट तयार झालेले आहेत. कटिंग कसं वाटलं हे मला कमेंटमध्ये जरूर सांगा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल, थोडा जरी युजफुल वाटला असेल तर एक लाईक आणि एक छानशी कमेंट जरूर करायची आहे. तर कारण या व्हिडिओना बनवायला खूप वेळ लागतो आणि तेवढंच परफेक्शननी खूप छोट्या छोट्या गोष्टी मी तुम्हाला यामध्ये एक्सप्लेन करत असते. अगदी छोट्यातली छोटी गोष्ट तुमच्यासाठी एवढ्या तन्मयतेनं एक्सप्लेन करते, तर तुमची जबाबदारी बनते ना की एखादा लाईक करणं. तर चला, एक लाईक जरूर करा. तर बघा, अशा पद्धतीनं आपले हे सर्व पेपर पॅटर्न्स तयार झालेले आहेत. कटोरीसुद्धा या पद्धतीनं तयार झालेली आहे. ही आहे आपली मेन कटोरी आणि ही आहे आपली वाढीव कटोरी. तर या पद्धतीने तुम्हाला कटोरीचं मार्किंग वाढवून घ्यायचं आहे. आणि जर समजा तुम्हाला ही कटोरीसुद्धा मोठी वाटत असेल तरीसुद्धा तुम्ही याच्यामध्ये मायनस करू शकता. ते कसं करायचं आहे, तर फक्त या बाजूने आपल्याला कर्व शेप घ्यायचा आहे, तो अजून कमी घ्यायचा आहे इथून. म्हणजे अजून अर्धा इंच जर तुम्ही आतमध्ये आलात तर तुमचा हा कटोरीचा जो पफचा शेप आहे, म्हणजे जो आपण हा कर्व शेप घेतलेला आहे, तर हा अर्धा इंचाने आपल्याला आतमधून घेतला तर तुम्हाला अजून थोडा कटोरीचा पोर्शन कमी येऊ शकतो. म्हणजे जर फुगीर भाग जास्तच वाटत असेल तर, बरोबर. तर या पद्धतीने तुम्ही तुमची कटोरी मॅनेज करू शकता. वाढीव घेऊ शकता किंवा जर आता ही साईज तुम्ही काढलात आणि याच्यापेक्षा चेस्टमध्ये साईज एखादी जास्त आली तुमच्याकडे, बाकीचे मेजरमेंट प्रॉपर बसत आहेत, तर तुम्ही काय करायचं आहे, फक्त कटोरीचा शेप या बाजूनी अर्ध्या इंचानी बाहेरून घ्यायचा आहे. पुन्हा हा सेंटर पॉईंट जुळवायचा. सेंटर पॉईंटच्या इकडे आणि इकडे 1-1 इंच किंवा 1.5 इंचाचा जो काही तुम्ही टक्स घेणार असाल तो घ्यायचा आणि कटोरी काढून घ्यायची. त्यामुळे कटोरी सोपा ब्लाऊज कुठला नाही आहे, त्यामुळे गोंधळून जायचं नाही. कटोरी काढल्यानंतर तुम्हाला याच्यामध्ये कमी किंवा जास्त करून, वाढवून कमी करून तुम्ही शिवून घेऊ शकता ब्लाऊज. तर या ब्लाऊजच्या शिलाईसाठी पहिली गोष्ट, मार्जिन कुठे कुठे वाढवायचं हे मी मगाशी तुम्हाला सांगितलंच आहे. कटोरीमध्ये आपल्याला कुठेही मार्जिन वाढवायचं नाही आहे. जसा आहे तसाच्या तसा आपल्याला कटोरीचा पोर्शन घ्यायचा आहे. खालच्या बाजूला इकडे इकडे कुठेही मार्जिन वाढवायचं नाही आहे. ही पूर्ण वाढवूनच मार्जिन घेतलेली आहे. आणि या भागामध्ये आपल्याला या पार्टमध्ये कटोरी जिकडे जोडणार आहोत तिथे आणि खाली टोटल इकडे अर्धा इंच, इकडे अर्धा इंच वाढवायचं आहे. या भागामध्ये क्रॉसपट्टीच्या या बाजूला आपल्याला मार्जिन वाढवायचं आहे अर्धा इंच हुक आणि आईपट्टीसाठी, कारण बाकी सगळ्या पार्टमध्ये आपण वाढवलेलं आहे. या पार्टमध्ये वाढवून घ्यायचं आहे इकडे, आणि या बाजूला खाली किंवा वर कुठेही अर्धा इंच वाढवला तरी चालू जाऊ शकतं. ओके, हे झालं या भागाचं. आणि हा आहे आपला बॅक पार्ट. आणि याच्या बाही संदर्भात एका ताईंची कमेंट होती की बाहीचा पोर्शन हा कमी किंवा जास्त होत आहे बाही बरोबर आपली जोडून घेताना. तर बाहीसाठी मी तुम्हाला एक व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी तुम्हाला इथे आय बटनमध्ये देते वरती, किंवा खाली डिस्क्रिप्शनसुद्धा चेक करा, की ज्यामध्ये आपण तयार पेपर पॅटर्न्स, आपल्याकडे तयार पेपर पॅटर्न्स आहेत बाहीचे, तर त्याच्यावरून आपण बाही कशी तयार करतो. तर हे आहेत ते 2 पेपर पॅटर्न्स. ही आहे
रेग्युलर बाही पेपर पॅटर्न आणि हा आहे टी शर्ट पॅटर्न. तर जर तुम्हाला बाही अगदी फिटिंग घालायची असेल तर ह्या पॅटर्नचा वापर करायचा आहे आणि रेग्युलर तुम्ही ब्लाऊज वापरत असाल, साडी वापरत असाल तर या बाहीचा वापर करायचा आहे तुम्हाला, रेग्युलर बाहीचा. तर ही बाही वापरून आपण कशा पद्धतीने कोणतीही साईज असो तुमची 28 ते 50 इंच 52 इंच चेस्टपर्यंत जरी साईज असली तरी तुम्हाला हाच पेपर पॅटर्न वापरून बाही कशी कट करायची आहे यासाठीचा अगदी 10 मिनिटांचा व्हिडिओ आहे. तो व्हिडिओ जरूर बघा, खूप इम्पॉर्टंट आहे. हा एकच बाहीचा पॅटर्न तुम्हाला काढून ठेवायचा आहे आणि तो बाहीचा व्हिडिओ बघायचा आहे की तुमची बाही कशी तुमच्या त्या पॅटर्नमध्ये. आता जो मी हा पॅटर्न काढलेला आहे या पॅटर्न बरोबर जर मला बाही बनवायची असेल तर मी कशी बनवणार, तर ही बाही वापरून तेच मी त्या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. तर तो व्हिडिओ जरूर बघा, खूप महत्त्वाचा आहे. आणि बेसिक टू ॲडव्हान्स ब्लाऊज मास्टर क्लासचे पहिले व्हिडिओ 1 बाय 1 बघा की ज्यामध्ये तुम्हाला आपला फ्रंट डीप असेल, बॅक डीप असेल तर कशा पद्धतीने कट घ्यायचा असतो, त्याचबरोबर कोणताही एक गळा डीप असेल आणि एक गळा पॅक असेल तर कसं कटिंग घ्यायचं असतं किंवा दोन्ही गळे डीप असतील तर कसं कटिंग घ्यायचं याचा डिटेल व्हिडिओ चॅनलवरती अपलोड आहे. जरूर बघा, खूप शिकण्यासारखं आहे. शिका आणि त्या पद्धतीने तुमच्या ब्लाऊजांमध्ये परफेक्शन आणा. खूप परफेक्ट फिटिंग येणार आहे या ब्लाऊजचं. या ब्लाऊजचा मी एखादा स्टिच करणारच आहे. या पॅटर्नचा एक ब्लाऊज आहे माझ्याकडे सेम चेस्टचा, तर तो स्टिच करणार आहे. तो स्टिच केल्यानंतरचा व्हिडिओ तो ब्लाऊजसुद्धा तुमच्याबरोबर जरूर शेअर करेन. आणि दुसरी गोष्ट म्हणजे याचा स्टिचिंगचा व्हिडिओ मी अपलोड नाही करणार आहे कारण कटोरी ब्लाऊजचा ऑलरेडी एक स्टिचिंगचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. तो व्हिडिओ बघून तुम्ही त्याच्याचप्रमाणे तुम्ही स्टिचिंग घेऊ शकता. किंवा जर अजून काही तुम्हाला प्रॉब्लेम वाटला तर तुम्ही मला तसं सांगा, आपण त्याच्या स्टिचिंगचा व्हिडिओसुद्धा अपलोड करूया. चला भेटूया अशाच पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. किंवा अजून तुमचे काही प्रश्न असतील तर मला कमेंटमध्ये जरूर सांगा, आपण त्याच्यावरती डिटेल व्हिडिओ बनवूया. आणि आजच्या व्हिडिओमध्ये होतं एवढंच. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया नवीन माहितीसोबत. तोपर्यंत ओम साईराम. काळजी घ्या स्वतःची. बाय बाय.